तर आज आला नवीन पाहुणा, म्हणजे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. त्याच्या आधी आजचा ब्लॉग बघू शकता तुम्ही. तर आज आहे 24 एप्रिल आणि आज मी जेवणामध्ये हे बनवलं होतं, चपात्या बनवल्या होत्या. कालची पालक पनीरची भाजी थोडी शिल्लक होती, तर आज काही मी भाजी वगैरे बनवली नव्हती. 2 भाकरी बनवल्या होत्या आणि चपात्या आणि थोडासा भात, हेच बनवलं होतं मी आज जेवणामध्ये. पूजा वगैरे झाली, त्याच्यानंतर चपात्या टाकून घेतल्या, भाकरी टाकून घेतल्या 2 आणि त्याच्यानंतर हे मटकी मी काल भिजायला टाकली होती काल सकाळी आणि रात्री मस्तपैकी एका डब्यामध्ये ठेवून दिलेली होती उन्हाळ्याची. तशीच डब्यामध्ये पण ठेवली, बांधून नाही ठेवली, तशी डब्यामध्ये पण ठेवली तर मठ एकदम मस्त मोड येऊन जातात त्याला. तर सकाळी अशी मटकी झालेली होती, मटकीची उसळ बनवली होती आणि हे कालचंच पालकाचं वरण आहे, म्हणजे पालकाची भाजी. तर हेच होतं, मग यांनीच होणार होतं. तर मग आज फक्त मटाची उसळच बनवली होती जेवणासोबत खायसाठी. तर बघू शकता हे भाजी वगैरे गरम करून घेतली, चपात्या वगैरे बनवल्यावर भांडे वगैरे क्लिनिंग करून घेतले. तर नवीन पाहुणा कोण आला ते मी तुम्हाला आता सांगणारच आहे आणि ते तुम्हाला पुढे दिसणारच आहे. तर बघू शकता हे बघू शकता, हा आला आपला नवीन पाहुणा. तर याची तर नेहमीच वाट